मित्रांनो, माझ्या आईचे हे 11वे पुण्यस्मरण, त्याबद्दल मी छोटीशी स्पीच देत आहे. आई हा शब्द जरी छोटा असला तरी प्रत्येकाच्या आई या शब्दाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई म्हणजे प्रेमाचा झरा, आई म्हणजे जीव, आई म्हणजे एक चांगला विचार, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे माया. मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई आपल्या मुलाला 9 महिने आपल्या उदरात वाढवते. जन्माला आल्यानंतर त्यानं चालावं कसं, त्यानं बोलावं कसं, ते रडत असताना त्याला शांत कसं करावं, हे सर्व आईला माहीत असतं. आई हा प्रत्येक मुलाचा पहिला गुरु असतो. जसं मूल मोठं जातं, आमची आई इथे अडाणीच होती. तिला शाळेबद्दल काहीच माहीत नव्हतं. तरी सुद्धा तिला वाटायचं की माझ्या मुलांनी शाळेत जावं, शिकावं, मोठं व्हावं. ज्यावेळी मी शाळेत जात होतो, माझी आई मला शाळेत घालवायची. मी त्या गुरुजींना भ्यायचं आणि जशी आई पाठीमागं जायची तसाच मी पाठीमागनं पळत पळत तिच्या जायचं रडत रडत. पण तरी सुद्धा आई मला दुसऱ्या दिवशी परत आणि शाळेत घालवायची. परत आणि मी रडत जायचं. हळूहळू मला शाळा आवडायला लागली. शाळेत मी शिकायला लागलो. संध्याकाळी आई आल्यानंतर मला विचारायची, बा आज तुला काय शिकवलं, बा तुला आज काय शिकवलं. आईला शाळेबद्दल काहीच माहीत नव्हतं. आईनं आम्हाला एका लहान घरातून एखाद्या पडक्या झोपडीतून वरच्या घरापर्यंत, टॉप चांगल्या घरापर्यंत कसं प्रवास करायचा हे आईकडून आम्ही शिकलो. आई आमच्या दही विकण्याचा धंदा बिझनेस होता. तर आई दिवसभर शेतात काबाड कष्ट करायची आणि संध्याकाळी लोणी काढायसाठी ते रवी हलवायचे, रवीनं घुसळून त्याचं लोणी काढायला लागायचं. आई आमची झोपलेलीच असायची, पण तिचा हात कायम चालूच असायचा. म्हणजे किती हा त्याग, किती हा संघर्ष. हा संघर्ष सर्व मी आमच्या आईकडूनच शिकलो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ शिवाजी महाराजांना हे सांगितलं, ही जमीन आपली आहे. या जमिनीमध्ये मोगलांनी पार लावलेले आहे. ही पार आहे, ही उकडून टाकून आपण आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करावं. हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊनं दाखवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. जशी श्यामची आई, श्याम लहानपणी आंघोळ करत असताना आपल्या आईला म्हणतो असतो, आई माझ्या पायांना घाण लागू नये म्हणून तुझा पदर त्या जमिनीवर राहतं. त्यावेळी श्यामची आई श्यामला सांगत असते, श्याम तुझ्या पायांना घाण लागू नये म्हणून जपतोस, तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. म्हणजे आई किती संघर्ष. सर्वांच्या घराला सांभाळून घराला मोठं करणं म्हणजे आईशिवाय या जगात काही नाही. तुम्ही तुमच्या आईला जपा, आईला सांभाळा. आई तोपर्यंत सर्वच तिची माया करा, प्रेम करा. नंतर तुम्ही तिच्यावर काही करून काही उपयोग नाही. आई तोपर्यंत सांभाळा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. राम राम.